सगळ्यात आधी कढई इथं गरम करायला ठेवूया. तर कढई गरम झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे 2 चमचे ओवा. चमचे म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे ओवा घेतलेला आहे. हा ओवा लालसर भाजून घ्यायचा, म्हणजे त्याला खाली करपू द्यायचं नाही आहे. यामध्ये जी आपण प्रत्येक गोष्ट भाजणार आहे ती फक्त लालसर भाजून घ्यायची आहे. हा ओवा आता लालसर झालेला होत आलेला आहे. तर आपल्याला हा एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे हे जिरं घेतलेलं आहे. जिरं हे लवकर करपलं जातं, त्यामुळं एकदम गॅस स्लो ठेवून हा जिरं लालसर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे तीळ. तीळ हे 3 चमचे आहेत. मोठे 3 चमचे घेतलेले आहे. तीळ ही फुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जसं पूर्ण ते फ्राय व्हायला लागतं तसं ते फुटतात तीळ आणि बाहेर यायला लागतात, की म्हणजे समजायचं की आपले तीळ पूर्णपणे भाजलेले आहे. तेही काढून घ्यायचं आहे. नंतर त्यानंतर मी बडीशोप घेतलेली आहे. साधारणतः 1 वाटी बडीशोप आहे. बडीशोप हे सगळ्यात जास्त घ्यायची. 1 वाटी म्हणजे साधारणतः 5 ते 6 चमचे घेतलेले आहेत मी. ती बडीशोप ही आपण भाजत असताना त्याचा कलर चेंज होतो. कलर चेंज झाला म्हणजे बडीशोप भाजली गेली आहे हे असं समजायचं आणि तीही काढून घ्यायची. हे बघा, कलर वेगळा ग्रीन दिसायला लागतो. इथं कलर बदललेला आहे बडीशोपचा. तर आता आपण हेही त्याच प्लेटमध्ये काढून घेतोय. त्यानंतर मी घेतलेली आहे धनाडाळ. धनाडाळ आणि बडीशोप हे दोन्ही सेम प्रमाणातच घ्यायचं आहे. तर धनाडाळ ही सेम अशीच भाजून घ्यायची लालसर. त्याचाही कलर चेंज होतो. म्हणजे भाजल्यानंतर ती आणखीन थोडीशी लालसर दिसायला लागते. तर ह्या असा कलर चेंज झालेला आहे आणि सतत हलवत राहायचं मिश्रण, त्यामुळं खाली लागण्याची शक्यता कमी असते. तर हेही भाजून झालेलं आहे. त्यानंतर इथं मी घेतला आहे हिंग. हा हिंग एकदम छोटा चमचा आहे आणि मीठ हे एक छोटा चमचा आहे. म्हणजे हिंग हा 1/4 चमचा घेतलेला आहे आणि मीठ हे अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि थंड झाल्यानंतर आपण कुठल्याही एका पॅक भरणीमध्ये ठेवू शकतो किंवा काचेच्या बाऊलमध्ये जो पॅक असतो त्यामध्ये ठेवू शकतो. असा हा मुखवास आहे. जेवल्यानंतर रोज 1 चमचा जर खाल्लं तर अन्न चांगल्या प्रकारे पचलं जातं, गॅस होत नाही आणि सगळे जिन्नस हे आपल्या पोटात जातात. तर करून पहा. कसा व्हिडिओ आवडला तेही सांगा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.